पत्रकारांवरती जर का गुन्हे दाखल होत असतील तर कुठेतरी पोलिसांची देखील चौकशी होणं काळाची गरज आहे. कारण गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर डीसीपी मॅडम माध्यमांसमोर येतात आणि त्याच अगोदर एका महिला कॉन्स्टेबलला चक्क एका महिलेने मारलंय, अर्वाच्या भाषेत तिला शिवी दिलेली आहे. त्या बाबतीत पोलीस का बोलत नाही याच्यावर मला शंका वाटते. आता या सगळ्या माध्यमातून काही युट्यूब चॅनल जे बिनधास्त काम करत होते त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की आपल्यावरती देखील एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. समाजामध्ये लोकांना न्याय मिळत नाही त्यावेळेला ही सगळी लोक पत्रकाराकडे येतात आणि अनेकदा रवी पंडित असेल, शिवम दुबेचं तर मला माहिती नाहीये, तर त्यांनी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी दीपक कोटेकर. 9/4/2026 रोजी 2 पत्रकारांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर या मागचं कारण काय आहे हे इतर माध्यमांनी सांगितलं देखील आहे. मारुती विठोबा बावडेकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमात ज्या काही गोष्टी आपल्या समोर आल्या त्याचं विश्लेषण करणं काळाची गरज आहे. त्याच्या अगोदर एक घटना आलासुपारा पश्चिमेला घडली. ही घटना अशी होती की 2 महिलांनी चक्क ज्या ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी होत्या त्यांच्यावरती चक्क हात उचललेला आहे. त्या विषयावरती पोलीस का बोलत नाही? जर पत्रकारांवरती गुन्हे दाखल केलेत तर तुम्ही माध्यमांसमोर आलात, त्याचप्रमाणे तुम्ही जी दुसरी घटना घडली आहे त्या बाबतीत का कोण बोलत नाही? तिथे तर चक्क पोलिसांवरती हात उचललेला आहे. मग त्या घटनेशी पोलिसांचं काय संबंध येतो? तिथे पोलिसांची प्रतिमा मलिन होत नाही का? जर खाकीवरती लोक हात उचलायला लागले आणि पोलीस जर काय बोलत नसतील तर ह्याच्या मागचा अर्थ काय काढावा? खरं तर युट्यूब चॅनल्स आज ज्या प्रकारे काम करतात हे युट्यूब चॅनल कुठेतरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटत असतात. त्यात अशा प्रकारचे गुन्हे अंगावर घेणं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे की सध्या हे युट्यूब चॅनल कुठेतरी पोलिसांना टार्गेट करतायत आणि कुठेतरी यांना अंकुश बसला पाहिजे आणि या कारणास्तव आज हा गुन्हा दाखल झाला असं मला वाटतं. पत्रकारांमध्ये सध्या आपल्याला 2 गट पाहायला मिळत आहेत. गुन्हा दाखल झाला त्याबद्दल मला वाद नाहीये, परंतु गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर माध्यमांनी ही बातमी उचलून धरली याच्या मागचं नेमकं काय कारण? याच्या अगोदर पोलिसांना मारहाण देखील झालेली आहे. म्हणजे त्या 2 महिला त्या पोलिसांना शिव्या पण देत आहेत, त्याचबरोबर त्या पोलिसांना त्यांनी मारहाण देखील केलेली आहे. त्याबद्दल पोलीस का बोलत नाही? याच्या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे पोलीस पण या युट्यूबरवरती कुठेतरी बदलाची भावना ठेवतायत का? आता ज्या 2 पत्रकारांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचा या गुन्ह्यात काय सहभाग होता हे कालांतराने पुढे येईलच. परंतु मला हे सांगायचं आहे की सध्या पत्रकारांमध्ये जो वाद सुरू आहे किंवा पत्रकारांचे जे 2 गट पडलेले आहेत हे 2 गट पडता कामा नये. कारण आपण लोकशाहीचा स्तंभ आहोत. त्यांची जी प्रतिमा आहे ती सध्या जर आपण पाहिलं तर वाहतुकीच्या बाबतीत ती मलिन झालेली दिसते. आज हे छोटे कॉन्स्टेबल जे आहेत हे मोहरा आहेत, हे एक साधे राजे आहेत. यांचे वडील कोण आहेत? यांचे वरिष्ठ नेमकी काय भूमिका देतात हे देखील पाहण्यासारखं ठरेल. कारण हे ट्रॅफिक पोलीस ऊन, वारा, थंडी, पाऊस हे सगळे सहन करत त्या ठिकाणी उभे असतात, परंतु त्यांना एक टार्गेट दिला जातो. हे देखील आता सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आपल्याला. त्यांना एक टार्गेट दिला जातो आणि जर पत्रकार या विरोधात बोलत असतील आणि जर पत्रकारांना कोण टार्गेट करत असेल तर मग त्या पत्रकारांनी काय करायचं? आता या सगळ्या माध्यमातून काही युट्यूब चॅनल जे बिनधास्त काम करत होते त्यांच्यासाठी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे की आपल्यावरती देखील एखादा गुन्हा दाखल होऊ शकतो. माझं तर एकच म्हणणं आहे की पत्रकारांवरती जर का गुन्हे दाखल होत असतील तर कुठेतरी पोलिसांची देखील चौकशी होणं काळाची गरज आहे. वसई विरार शहरामध्ये ज्यावेळेला ट्रॅफिक पोलीस एखादं वाहन, एखादं व्हेकल उचलून त्याच्यावरती कारवाई करतात तर जनतेचा पहिला प्रश्न हा आहे की या ठिकाणी पार्किंग झोन कुठे आहे? पार्किंगसाठी जागा कुठे आहे? जर लोकांना पार्किंगसाठी जागाच नसेल तर मग ते आपले व्हेकल वाहन लावणार कुठे? हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. ज्या वेळेला तो वाहन व्हेकल खरेदी करतो त्यावेळेला तो या सगळ्या गोष्टीचे पैसे मोजतो, टॅक्स देतो.
परंतु दुर्दैवाचा विषय असा आहे, इथे कार्यरत असलेली जी व्यवस्था आहे ती काय करते? एका पत्रकाराबद्दल दुसऱ्या पत्रकाराने बोलणं हे कितपत योग्य आहे? एका पत्रकारावरती जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा दुसरा पत्रकार गुन्हा दाखल झाल्याची माहिती इतर माध्यमांना देतो किंवा जनतेला देतो, त्यावेळेला पत्रकाराची जनतेशी असणारी नाळ ही कशी जुळणार? कारण ज्या वेळेला समाजामध्ये लोकांना न्याय मिळत नाही त्यावेळेला ही सगळी लोक पत्रकाराकडे येतात. आणि अनेकदा रवी पंडित असेल, शिवम दुबेचं तर मला माहिती नाहीये, तर त्यांनी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ते स्वतः पेशाने वकील आहेत. परंतु कुठेतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं जातंय का? ठीक आहे, गुन्हा दाखल झाला, या बाबतीत मला शंका आहे की नाही हा पुढचा भाग आहे. पण गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर डीसीपी मॅडम माध्यमांसमोर येतात आणि त्याच अगोदर एका महिला कॉन्स्टेबलला चक्क एका महिलेने मारलंय, अर्वाच्य भाषेत तिला शिवी दिलेली आहे. त्या बाबतीत पोलीस का बोलत नाही याच्यावर मला शंका वाटते. पत्रकारांबद्दल बोलण्यापेक्षा आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की या घटना का घडत आहेत. वारंवार वसई शहरामध्ये या अशा प्रकारचे दृश्य का समोर येत आहेत? असे व्हिडिओ आपल्या समोर का वारंवार येत आहेत? का आमच्यासारख्या पत्रकारांना पोलिसांच्या विरोधात बोलावं लागते? या अगोदर पण आपण जे वाहतूक पोलीस आहे त्यांची कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला की समोर तुमच्या जर काही एखादी चुकीची घटना घडत असेल आणि जर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नसाल तर मग करायचं काय? खरं तर मला या विषयावरती बोलायचं नव्हतं, परंतु आता पत्रकारांमध्ये दोन गट पडलेले मला दिसून येत आहेत. बाबांनो, आपण सर्वांनी एकत्र येऊया. आज रवी पंडितवरती गुन्हा दाखल झालाय, उद्या तुमच्यावरती होऊ शकतो, परवा माझ्यावरती होऊ शकतो. हे जर आपण असेच गप्प बसलो तर आपला कोणतरी फायदा उचलेल. म्हणून हे सगळं थांबवा. यांनी काय केलं, त्यांनी काय केलं हे करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे कसं घडलंय आणि हे पुढे घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार करणं काळाची गरज आहे. मला जे वाटत होतं ते मी व्यक्त झालेलं आहे. मला कोणत्याही पत्रकारांच्या विरोधात बोलायचं नाही, परंतु एक पत्रकार जर पत्रकारांच्या विरोधात बोलू लागला तर कुठेतरी याचा फायदा इतर लोक घेतील. परंतु इथे आज जे काही घडतंय 4-5 दिवसापूर्वी हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे आपण सर्वांनी एकत्रित येऊन थांबवलं पाहिजे, अन्यथा प्रत्येक पत्रकाराला याचा त्रास होणार असं माझं मत आहे. धन्यवाद.